नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील नवला कोंबरे ग्रामपंचायत हद्दीतील बदलवाडी या बदलवाडी गावची ही स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीची अशी दुरावस्था झालेली आहे. शेतकऱ्याचा वाद असल्यामुळे जंगली गवत वाढलेलं आहे आणि ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत होते. पण आता परिस्थिती अशी झाली की या जागेमध्ये MIDCनी कंपाऊंड टाकलेलं आहे, काही ठिकाणी पोल उभे केलेले आहेत. त्यामुळे बदलवाडीच्या ग्रामस्थांची स्मशानभूमी ही या ठिकाणी नाहीशी होती. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात होते. पण आज परिस्थिती अशी आलेली आहे की MIDCनी या गावासाठी विकासासाठी जी 7 एकर जागा देऊन या ठिकाणी स्मशानभूमी आहे, शाळा आहे, वाचनालय आहे, इतर सुविधासाठी घनकचरा व्यवस्थापन आहे, जागा देण्याऐवजी MIDCनी आहे त्या स्मशानभूमीला पण कंपाऊंड करण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळं ग्रामस्थ हवालदिल झालेले आहेत. तर प्रत्यक्षात आम्ही ग्रामस्थांकडनं जाणून घेणार आहोत की मुळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ग्रामस्थांचे जे काही मृतदेह आहे याचा अंत्यसंस्कार या ठिकाणी केला जात होता. पण आता स्मशानभूमीच या ठिकाणी नसणार आहे. यामुळे ग्रामस्थात एक भीतीचं वातावरण आहे आणि MIDCकडे मागणी करण्यात आलेली. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझे नाव मदन सातपुते. मी बदलवाडी गावातील एक ग्रामस्थ आहे. या बदलवाडी गावची बदलवाडी, मेंढेवाडी व जाधववाडी गावच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तळेगाव MIDC टप्पा क्रमांक 2साठी हजारो एकर जागा 2015 साली संपादित केलेल्या आहेत. सदरच्या जागा संपादित करत असताना MIDCने आम्हा ग्रामस्थांना मूलभूत सुविधांसाठी राखीव जागा म्हणून दिलेल्या आहेत, देण्याचं आश्वासनही दिलेलं आहे. तर सदर ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर बदलवाडी गावची स्मशानभूमी आहे, ज्या ठिकाणी परंपरेनुसार अंत्यविधी केला जातो. त्या ठिकाणी असलेली जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संपादित केलेली आहे. सदर जागेची मागणी ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी, शाळेसाठी व कचरा डेपोसाठी तसेच दवाखान्यासाठी मागणी केलेली आहे. तळेगाव MIDCच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आम्हा ग्रामस्थांना सदर जागेची मंजुरी करून देण्याबाबत नेहमीच टाळाटाळ केली. आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत पाठपुरावा केला. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला मूलभूत सुविधांसाठी जागा देऊ करू. परंतु आज जर पाहिलं तर MIDCने त्यांची जागेची हद्द निश्चित करून बदलवाडी गावची चालू स्मशानभूमी असलेल्या ठिकाणी त्यांचं कंपाऊंड केलेलं आहे. आणि सदरचं कंपाऊंड जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी अंत्यविधी केला जातो त्या ठिकाणी पोल रवलेले आहेत. आता जर आपण पाहिलं तर ग्रामस्थांना एखादी व्यक्ती मयत झाली तर अंत्यविधी करण्यासाठी जागा राहिलेला नाही आहे. अंत्यविधी करायचा असेल तर त्यांना रस्त्यावर उभं राहून ओढ्याच्या कडेला करावं लागणार आहे. म्हणून आम्हा सर्व ग्रामस्थांची MIDCला आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की सदर ठिकाणी असलेली जागा आम्हा ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी व मूलभूत सुविधांसाठी देऊ केलेली आहे. सदरची जागा मोजून मंजुरी करून दिल्यानंतर सदर कंपनीचं काम करण्यात यावं, अन्यथा सदर कंपनीच्या कामाला आमचा सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे. आम्ही ते काम पूर्ण होऊ देणार नाही अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने तक्रार देतो आणि थांबतो. काय नाव आणि काय सांगाल? माझे नाव रामनाथ बदाले. मी बदलवाडीचे ग्रामस्थ. आम्ही ह्या ठिकाणी स्मशानभूमीचे काम चालू करणार होतो. कंपनीने ते कंपाऊंड मारून त्यांची कंपनीचे काम चालू केलं आहे. आम्ही पुढच्या हप्त्यात स्मशानभूमीचे काम चालू करणार आहे ह्या ठिकाणी. बरं, तर काही ज्येष्ठ नागरिक आहेत, आम्ही त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात. पण गावाला MIDC आली आणि MIDC आल्यानंतर या गावची जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीचा प्रश्न हा मोठा प्रश्न आहे. काय सांगाल? काय नाव तुमचं? माझं नाव गुलाब रामचंद्र बदाले, बदलवाडी गावचा रहिवासी आहे. आणि या ठिकाणी आमच्या बदलवाडी ग्रामस्थाच्या वतीने आमची जे स्मशानभूमी आहे त्या अनेक वेळा आम्ही मागण्या केलेल्या आहेत. MIDC असेल किंवा आमदारापर्यंत मागण्या झालेल्या आहे आमच्या, आणि त्यांनी आम्हाला ही जागा मापून पण दिलेली आहे. पण काही व्यत्यय आल्यामुळं ते कारणास्तव थांबले. आता ते काम पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र आलो आहोत आणि ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी स्मशानभूमी पूर्ण झाली पाहिजे अशी या ठिकाणी आमची सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. आणि
कंपनीवाल्यांना जे त्यांनी जे हे केलेले कंपाऊंड टाकून दिलेले ते आम्ही या ठिकाणी त्यांचं काम बंद करणार आहोत. काय नाव तुमचं, काय सांगाल? बरं, हां. तर बरेच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं नाव बाळासाहेब तुकाराम सातपुते. मी बदलवाडी गावचा रहिवासी असून मी तुम्हाला 2 शब्द सांगतो. ही बदलवाडी गावची ग्रामस्थांची जी मशानभूमी आहे ही पिढीगणित मशानभूमी आहे. इथं जे ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत यांनासुद्धा आठवत नाही की इथं कधीपासून माहिती केल्या जातात. तरी पण ह्या जागेला काही आमच्या गावातलेच वाद असल्यामुळं ही मशानभूमी थोडीशी थांबली होती आणि ही जागा MIDCने ॲक्वायर केलेली आहे. हे आत्ता आमच्या ग्रामस्थांना समजलेलं आहे. आता हे जे कंपनीचं काम होऊ घातलेलं आहे ह्या कामाला आम्ही संपूर्ण ग्रामस्थ विरोध करणार आहे. ह्या कंपनीचं काम आम्ही इथं होऊन देणार नाही. कारण की ही जागा आम्हाला 1-2 वर्षापूर्वी 7 एकर जागा आम्हाला MIDCने देऊ केली होती आणि ती जागा आम्ही हीच जागा आम्ही मशानभूमीसाठी घेणार आहे. एवढं बोलून मी थांबतो. तर अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. हे जुन्या पिढीतले काही आजोबा या ठिकाणी आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. कारण काय सांगाल ह्या मशानभूमीबद्दल? काय नाव तुमचं? नाथा तुळशीराम दहातोंडे. हां. आता आम्ही काय सांगायचं की बुवा आता 3-4 पिढ्याला हे काम इथं चालू असताना इथं का अर्थ हां. इथं हे अर्थ यायला नाही पाहिजे. आता आम्ही कुठं जायचं बरं इथून मोर? आता काय मला बोलायला ते? तर बरेचसे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. चेअरमन पण या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडनं पण जाणून घेतोय. काय सांगाल, किती वर्षापासून ही मशानभूमी आहे? वाडवाडलापासून पारंपरिकपासून ही मशानभूमी आहे. वाडवाडलापासून पारंपरिक तशापासून आहे. बरं, मग आता काय MIDC कडे काय मागणी? मोर MIDC का आम्हाला जागा पाहिजे. मशानभूमीला जागाच नाही. आम्ही काय रस्त्यावर जायचं का? बरं, काय नाव तुमचं, काय सांगा? विठ्ठल चंदू बदाले, माजी ग्रामपंचायत सदस्य. MIDCने आम्हाला पूर्ण ही जागा दिलेली होती पहिली आणि आता कंपनीला त्यांनी विकलेली. मग आम्ही काय ज्याच्या वाट्यावर रस्त्यावर जायचं का कुठं? आणि पहिल्यापासून इथं स्मशानभूमी काही ती आत्ता नाही, वाडवाडला बसून आहे. ती कधी हे करणार? मग आता MIDCला काही हे कळत नाही का? त्यांनी का जमीन वापरायची? एवढं बोलून मी माझ्या भाषेत संपवतो. तर ज्येष्ठ नागरिक आहेत, सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे. काय सांगाल मशानभूमीबद्दल तुमच्या? माझं नाव काळूराम हनुमंत दातुंडे. मी इथला रहिवासी आहे. MIDCने 2015ला जागा ॲक्वायर केलेली बरोबर. त्या टायमिंगला MIDC शेतकऱ्यांनी त्यांना पूर्ण जागा दिलेली आहे. कधी विरोध केला नाही MIDCला. मग MIDCचं सहकार्य आहे की नाही गावाला काही देणे का नाही देणे? आज रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, लाईटीचा प्रॉब्लेम आहे, मशीनचा प्रॉब्लेम आहे, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे. MIDCने आम्हाला जागा देणार कोण? आम्ही चुकी केली त्यांना जागा देऊन MIDCला. त्यामुळे याची थोडीशी दखल द्यावा आणि अण्णांनी आम्हाला सहकार्य करावं हीच आमची भूमिका राहणार आहे. तर ग्रामस्थांची मागणी आहे की आमची जी स्मशानभूमीची जी जागा आहे ती जागा आम्हाला सोडावी आणि या ठिकाणी जर अंत्यविधी झाला तर त्यानंतरच्या विधीसाठी नागरिकांना निवारा शेड आहे, झालं तर प्रवचनासाठी पण जागा लागते. त्यामुळं MIDCनी कमीत कमी 2-2.5 एकर जागा ही स्मशानभूमीसाठी सोडावी अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी. काय नाव, काय सांगाल? माझं नाव संभाजी बदाले. आमची ग्रामस्थांची पहिल्यापासून हीच मागणी होती की आम्ही एवढ्या जमिनी दिल्या तुम्हाला आणि त्यानंतर आम्हाला फक्त मूलभूत त्या सोयीसुविधांसाठी आम्हाला 8 ते 10 एकर जमीन आवश्यक होती. ती आम्हाला इथं देण्याचं ठरलं होतं आणि ती आश्वासनं वेळोवेळी दिली आम्हाला. पण त्याच्या आश्वासनाची पूर्तता न होता आता कंपनी तुम्ही बघू शकता, कंपनीचं जिथं माणूस जाळलेला आहे तिथंच पोल आहे बघा, तुम्ही दिसतोय तिथंच पोल आहे. मग कसं काय करायचं? आम्ही ग्रामस्थांनी काय करायचं? म्हणजे हे आजचे आहे का? हे आज परंपरागत 100 वर्षापासूनची परंपरा इथं आहे आणि आता तिथं आहे तिथंच पोल जाळलेला आहे, पोल लावलेला आहे, तिथं माणसं जाळतात तिथंच. मग ग्रामस्थांनी करायचं काय? कुठं जायचं? एकतर आम्हाला जागा राहिल्या नाही, शिल्लक काही नाही राहिलं आणि ज्या जागा होत्या त्या सगळे गेलेले आहेत आता. तर ग्रामस्थांची एकच मागणी आहे की स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी 2-2.5 एकर जागा MIDCने उपलब्ध करून द्यावी. कारण हा व्यक्तींच्या मरणाचा प्रश्न आहे. मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तरी मरण यातना त्यांना होऊ नये यासाठी ग्रामस्थ एकवटलेले आहेत. तर ग्रामस्थांची मागणी आहे, त्या मागणीनुसार बघूयात MIDC या स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे कशी पाहते.
स्मशानभूमी झाली. बदलवाडी ग्रामस्थांच्या एकजुटीचा बदलवाडी ग्रामस्थांच्या एकजुटीचा आज थोडीच्या म्हणा उद्या स्मशानभूमी